शुभ प्रभात विद्यार्थी मित्रो. आज आपण बोर्डाने दिलेल्या प्रश्नपेढीमधील प्रश्न क्रमांक 1 हा जो वस्तुनिष्ठ प्रश्न आहे 5 मार्कासाठी, त्याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बोर्डाने दिलेल्या प्रश्नपेढीमधीलच पहिला प्रश्न जो 5 मार्कासाठी विचारला जातो, त्यामध्ये एकूण 10 घटक आहेत. या 10 घटकापैकी जो पहिला घटक आहे तो म्हणजे योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर याच्यावरती आपल्याला 5 मार्कासाठी 5 प्रश्न विचारले जातात आणि त्याचे पर्याय दिले जातात. तर तो जो भाग आहे तो आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्णपणे चर्चा केलेली आहे. आज आपण याच पहिल्या प्रश्नामधील जो दुसरा 5 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो तो म्हणजे अचूक सहसंबंध ओळखा. तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्र दोन विधान दिले जातात. दिलेला प्रश्न दिलेल्या विधानामधील ए विधान हे विधान आहे आणि आर हे त्या विधानाचे कारण आहे. या दोघांचा जो सहसंबंध आहे हा सहसंबंध कशा प्रकारचा आहे तो ओळखून त्या ठिकाणी त्याचे दिलेले पर्याय आहेत हे पर्याय काय करायचे, शोधायचे आहेत. आता या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना सुरुवातीला जे दिलेली दोन्ही विधान आहेत, ए हे विधान आहे आणि आर हे त्याचं कारण आहे. मग हे जे दिलेलं विधान आहे त्या विधानाशी ते दिलेलं आर हे कारण आहे, हे कारण योग्य आहे की अयोग्य आहे हे शोधायचं आहे. त्यापूर्वी सुरुवातीला जे दिलेलं पहिलं विधान आहे हे विधान योग्य आहे, बरोबर आहे की चूक आहे हे ठरवायचं आहे. आणि मग ते ठरवल्यानंतर ते विधान चूक किंवा बरोबर हे ठरवल्यानंतर जे दुसरं दिलेलं आहे त्याचं कारण आर हे कारण त्या पहिल्या विधानाशी योग्य आहे किंवा नाही हे ठरवायचं आहे. आणि मग हे दोन्ही विधानांचे विधान चूक किंवा बरोबर किंवा योग्य किंवा अयोग्य हे ठरवल्यानंतर मग आपल्याला आपोआपच त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे उत्तर आपल्याला काय होतं, सापडतं. त्याचे पर्याय दिलेत बघा. केवळ अ पर्याय दिलाय, केवळ ए बरोबर आहे. म्हणजे समजा याच्यामध्ये हे जे पहिलं विधान दिलेलं आहे हे विधान जर फक्त बरोबर असेल आणि दुसरं चुकीचं असेल तर त्यासाठी पर्याय कोणता येणार आहे, पर्याय अ, केवळ ए बरोबर आहे. त्यानंतर हे दिलेलं जे पहिलं विधान आहे हे विधान चूक आहे आणि समजा दुसरं विधान जे आहे ते विधान जर बरोबर असेल तर याचा जो येणारा उत्तराचा पर्याय आहे हा पर्याय आ, केवळ आर बरोबर आहे. त्यानंतर जो तिसरा पर्याय दिलाय ए आणि आर दोन्ही विधाने बरोबर आहेत. म्हणजे पहिलं जे विधान ए दिलेलं आहे हेही विधान बरोबर आहे आणि त्याला दिलेलं जे कारण आहे हे कारण हे जर बरोबर असेल तर या ठिकाणी याचा पर्याय तिसरा येऊ शकतो. कारण हे दुसरं कारण जे आहे आर हे कारण हे पहिल्या विधानाशी जर योग्य पद्धतीनं मिळतं जुळतं होत असेल, त्याचं योग्य कारण असेल तरच या ठिकाणी हा पर्याय येऊ शकतो. या ठिकाणी ए आणि आर हे दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. म्हणजे या पहिल्या विधानाशी हे दुसरं विधान जे आहे हे जर त्या स्पष्ट करत असं पहिल्या विधानाला तर त्या ठिकाणी हा पर्याय येऊ शकतो. आणि चौथा पर्याय आहे ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे, दुसरे विधान बरोबर आहे, परंतु जे दुसरं विधान आहे दुसरं विधान या दुसरं हा जो काय घटक आहे कारण हे कारण जर पहिल्या विधानाचं स्पष्टीकरण करत नसेल तर या ठिकाणी हा जो चौथा पर्याय आहे ई, हा ई पर्याय याचं उत्तर असू शकतं असतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला या प्रत्येक प्रश्नामध्ये या एकाच प्रकारची हे जे दिलेले 4 पर्याय आहेत हे चारही एकाच प्रकारचे पर्याय तुम्हाला प्रत्येक विधानामध्ये तुम्हाला दिले जाणार आहेत. फक्त त्याचं विधान आणि त्याचं जे काही कारण आहे हे कारण मात्र काय होणार आहे, बदलणार आहे. तर याच्यामध्ये आपण आज पहिला घटक पाहूया. जे पहिला प्रश्न दिलेला आहे, प्राथमिक व्यवसायावर स्थान व हवामान या घटकांचा प्रभाव पडतो. आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं, हे विधान चूक आहे का बरोबर आहे ते पाहायचं आहे. मग प्राथमिक व्यवसायावरती स्थान आणि हवामानाचा प्रभाव पडतो का, तर हो पडतो. म्हणजे हे विधान कसं आहे, बरोबर आहे. त्यानंतर आर हे त्याचं कारण दिलेलं आहे, खाणकाम व्यवसायावर हवामान व स्थान यांचा प्रभाव पडत नाही. तर याचा प्रभाव पडत नाही हे बरोबर आहे, परंतु या पहिल्या विधानाशी हे विधान म्हणजे
पहिल्या विधानाचं जे स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण हे विधान देऊ शकत नाही. म्हणजे दोन्ही विधान बरोबर आहेत, मात्र पहिल्याचं विधानाचं स्पष्टीकरण हे दुसरं कारण हे स्पष्ट करत नसल्यामुळं याचं उत्तर काय येणार आहे? ई हा पर्याय. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, मात्र आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण करत नाही. ठीक आहे. दुसरा प्रश्न दिले पहा. ए वस्तीचे विविध प्रकार असतात. ते विधान कसं आहे? बरोबर आहे. अनेक प्रकारच्या वस्तीचे प्रकार, रेषीय वस्ती आहे, आयताकृती वस्ती आहे, केंद्रित वस्ती आहे, केंद्रसारी वस्ती आहे, असे अनेक प्रकार. म्हणजे हे विधान बरोबर आहे. त्याचं कारण दिले बघा. आर विविध प्राकृतिक घटकांचा वस्तीच्या विकासावरती परिणाम होतो. आता प्राकृतिक घटकांचा वस्तीवरती परिणाम होतो बरोबर आहे, परंतु त्याचा प्रकाश संबंध आहे का? नाही. म्हणजे हे दोन्ही जी विधान आहेत, पहिलं विधान ही बरोबर आहे आणि दुसरं विधान सुद्धा बरोबर आहे, मात्र दुसरं जे काही कारण आहे हे कारण पहिल्या विधानाचं अचूक स्पष्टीकरण करत नाही. आणि त्यामुळे उत्तर काय येणार आहे विद्यार्थी मित्र? शेवटचा पर्याय जो दिलेला आहे ई पर्याय, की ए आणि आर हे दोन्ही विधानं बरोबर आहेत, मात्र आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही. ठीक आहे. प्रश्न तिसरा पहा. विधान दिलेले बघा. ए भारतात औद्योगिक उत्पादनात विविधता आहे. आता भारतामध्ये अनेक प्रकारची उत्पादने घेतली जातात. एकच फक्त उत्पादन घेतलं जातं का? नाही. म्हणजे हे विधान कसं आहे? बरोबर आहे. आणि त्याचं कारण दिले पहा. आर भारत हा कृषी प्रधान देश आहे. आता वरती दिले औद्योगिक घटकाशी दिलेले आहे, इथं हा प्राथमिक घटकासाठी दिलेले आहे. म्हणजे दुसरं जे विधान कारण आहे हे कारण पहिल्या विधानाचं योग्य स्पष्टीकरण करू शकत नाही. इथं वरती औद्योगिक उत्पादन दिले आहे, तिथं शेती उत्पादन दिलेले आहेत. म्हणजे दुसरा जो घटक आहे तो पहिल्या विधानाचं स्पष्टीकरण योग्य प्रकारे देऊ शकत नाही. म्हणजे याचं उत्तर काय येईल आपल्याला सांगता येईल? की ई, ए आणि आर दोन्ही विधानं बरोबर आहेत. भारत हा कृषी प्रधान देश आहेच, भारतात औद्योगिक उत्पादन विविधता आहे, म्हणजे दोन्ही विधानं कशी आहेत? बरोबर आहेत. आणि मग त्याचं स्पष्टीकरण मात्र तो देऊ शकत नाही. म्हणून ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही. प्रश्न चौथा पहा. ए विधान जागतिक व्यापार असमान आहे. आता सगळे प्रत्येक देशाचा व्यापार काय सारखा आहे का? नाही. प्रत्येक देश वेगवेगळ्या प्रकारची काय करतात? मालाची देवाणघेवाण करतात, आयात निर्यात करतात. त्यामुळे त्याच्यामध्ये काय असमानता आहे. म्हणजे हे विधान कसं आहे? बरोबर आहे. आणि त्याचं कारण काय दिलंय? भौगोलिक विविधता व्यापारास कारणीभूत ठरते. हे विधान कसं आहे? बरोबर आहे. प्रत्येक घटकामध्ये भौगोलिक घटक जे आहेत, हवामान असेल, पर्जन्य असेल, तापमान असेल, हे जे काही घटक आहेत, स्थान त्याचं असेल, हे सगळे घटक वेगवेगळे आहेत. म्हणजे भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत ठरवू शकते. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं विधान बरोबर आहे आणि हे दुसरं विधान जे आहे ते कारण जे आहे ते पहिल्या विधानाचं काय करते? योग्य स्पष्टीकरण करू शकते. कारण ही विविधता असल्यामुळेच ती असमानता असते आहे, लक्षात ठेवा. याचं उत्तर काही आपल्याला सांगता येईल? ई पर्याय. ई पर्याय आहे. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. ठीक आहे. प्रश्न पाचवा पहा. हे विधान आहे भूगोल विषयाचे स्वरूप द्वैत्ववादी आहे. तिथं द्वैत्व आहे पहा. आणि त्याचं कारण दिलंय भूगोल अभ्यासकांचे स्वतंत्र विरोधी किंवा पूरक दृष्टिकोन आहेत. म्हणजे प्रत्येकाचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. जे भूगोल तज्ञ आहेत त्या भूगोल तज्ञांचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. म्हणजे पहिलं विधान ही बरोबर आहे आणि दुसरं विधान ही बरोबर आहे. द्वैत्ववादी म्हणजे काय? तर विविधता. प्रत्येक भौगोलिक तज्ञांच्या विचारामध्ये त्याचा भौगोलिक घटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. म्हणजे हे दोन्ही विधान काय आहेत? बरोबर आहेत. मग त्याचं उत्तर काय येईल? हा ई पर्याय येईल. काय? ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. 6वा. सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते. तर तुम्ही पाहिलं कुठं जरी गेला
ते ज्या ठिकाणी मानवी जीवनाला अनुकूल अशा प्रकारची सुपीक प्रदेश आहेत त्या प्रदेशामध्ये लोक काय करतात, दाट वस्ती करतात. म्हणजे हे विधान कसं आहे, बरोबर आहे. त्याचं ब कारण दिलेलं आहे, सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते. तर हे विधान बरोबर आहे. जिथं सुपीक मृदा आहे त्या ठिकाणी शेती चांगल्या प्रकारे होऊ शकते. आणि ही कुठं असते, तर मैदानी भागामध्ये असते. म्हणजे दुसरं जे काही कारण आहे ते कारण पहिल्या विधानाचं योग्य स्पष्टीकरण करू शकतं. म्हणून याचं आपलं उत्तर काय सांगता येऊ शकेल की ए आणि आर हे दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. ठीक आहे. प्रश्न 7वा पहा. ए हे विधान दिले, प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाही. लोकसंख्येत बदल होतो का? होतो. प्रत्येक ठिकाणच्या लोकसंख्येमध्ये काळानुसार त्याच्यामध्ये लोकसंख्येत वाढ होते किंवा घट होते. म्हणजे बदल हा होतो निश्चितपणानं. म्हणजे हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. तर दुसरं कारण पहा, जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतराचा प्रदेशातील लोकसंख्येवर परिणाम होतो. जन्मदर वाढला की लोकसंख्या वाढते, जन्मदर कमी झाला की लोकसंख्या कमी होते, मृत्यूदर वाढला की लोकसंख्या कमी होते, मृत्यूदर कमी झाला की लोकसंख्येमध्ये वाढ होते. म्हणजे हे विधान कसं आहे, बरोबर आहे. मग आपला काय सांगता येऊ शकेल, केवळ आर हे विधान काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे. पहिलं विधान चुकीचं आहे, दुसरं विधान बरोबर आहे. म्हणजे केवळ आर हे एकमेव जे काही कारण आहे हे कारण त्याचं बरोबर आहे. ठीक आहे. प्रश्न 8वा पहा. विधान पहा. ए, दुसऱ्या टप्प्यात मृत्यू दरात घट होते पण जन्मदर स्थिर असतो. तर याचं हे जे विधान आहे हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. आणि ब हे कारण काय दिले, दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते. हे बरोबर आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं, जन्मदर वाढतो, मृत्यूदर कमी होतो, तेव्हा लोकसंख्येमध्ये काय होते, प्रचंड वेगाने वाढ होते. हे विधान दुसरं काय बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय सांगतील आपल्याला, केवळ आर हे विधान, आर हे बरोबर आहे. प्रश्न 9वा पहा. अवलंबितांच्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवरती परिणाम होतो. आता जे अवलंबित आहेत कुटुंबातील लोक, त्यांची जर संख्येत वाढ झाली तर काय होतं, त्याचा अर्थव्यवस्थेवरती परिणाम हा निश्चितपणानं होतो. आणि त्याचं कारण काय दिलेलं आहे, लोकसंख्येत वृद्धांची संख्या वाढल्यास वैद्यकीय खर्च वाढतात. हेही विधान बरोबर आहे. कुटुंबात जर समजा 5 लोक असतील आणि 3 लोक जर समजा वयोवृद्ध असतील तर त्यांच्या कुटुंबाचा खर्च काय होतो, वाढत असतो नेहमीच. तर ते काय कुठल्या याच्यामध्ये अर्थव्यवस्था याच्यामध्ये भर घालत नाहीत, फक्त त्यांच्या दवाखान्यावरती, आजारपणावरती खर्च हा होत असतो. म्हणजे हेही विधान काय बरोबर आहे. फक्त काय होतं, याचं ते स्पष्टीकरण ते करू शकत नाही वरच्या विधानाचं. म्हणजे याचं पर्याय काय सांगतो आपल्याला, की ए आणि आर ही दोन्हीही विधानं बरोबर आहेत. मात्र दुसरं जे कारण आहे आर, हे पहिल्या ए या विधानाचं योग्य स्पष्टीकरण देऊ शकत नाही. ठीक आहे. प्रश्न 10वा पहा. ए हे विधान दिले, लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवतो. हे विधान कसं आहे, बरोबर आहे. जर बालकं अधिक असतील तर जो काही खालचा तळ आहे मनोऱ्याचा तो काय असतो, रुंद असतो. आणि त्याचं कारण काय दिलेलं आहे, लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे. हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. तर आपल्याला याचा पर्याय काय उत्तर काय सांगता येईल, की केवळ ए हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा, 11वा. आता 11वा प्रश्न पहा. ए हे कारण काय, विधान काय दिलेलं आहे, कार्यशील लोकसंख्येची विविध व्यवसाय गटातील वर्गवारी म्हणजे लोकसंख्येची व्यावसायिक संरचना होय. म्हणजे जे वेगवेगळे गट आहेत, प्राथमिक गट, द्वितीय गट, तृतीय गट, हे आपण पाहिलेले आहेत, चतुर्थ, पंचक, हे कसे व्यावसायिक गट आहेत. म्हणजे काही त्यांची संरचना दाखवते. म्हणजे हे विधान कसं आहे, बरोबर आहे. आणि त्याचं हे कारण काय दिलंय, व्यावसायिक संरचनेवरून देशाच्या आर्थिक विकासाचा दर हा ठरतो. म्हणजे जर व्यावसायिक द्वितीय, तृतीय, चतुर्थ व्यावसायिकांचं जर प्रमाण अधिक असेल तर त्यात ते देश कसे असतात, विकसित असतात.
जे आर्थिक विकास दर तो ठरत असतो. म्हणजे हेही विधान काय बरोबर आहे. याचा प्रकार आणि हा जो हे जे कारण आहे हे कारण काय करते या पहिल्या विधानाचं योग्य प्रकारे स्पष्टीकरण करू शकते. मग आपण याचं उत्तर काय सांगता येऊ शकेल की ए आणि आर दोन्हीही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. ठीक आहे. प्रश्न 12वा पहा. दुसऱ्या गटात हे जे विधान आहे दुसऱ्या गटात मृत्यू दरात घट होते पण जन्मदर स्थिर असतो. आणि हे आर आहे ते बी झाले बघा चुकून त्याच्याऐवजी आर आहे. आर हे त्याचे जे कारण आहे हे कारण काय सांगते दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते. तर हे जे पहिलं विधान आहे हे पहिलं विधान कसं आहे बरोबर आहे आणि दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येमध्ये काय वाढ होते आपण वरती पाहिलेलं आहे. हे दोन्ही विधान काय आहेत बरोबर आहेत आणि हे जे दुसरं विधान आहे आर हे या पहिल्या विधानाचं योग्य स्पष्टीकरण करू शकतं. म्हणून याचं जो उत्तर आहे ते उत्तर आपल्याला काय सांगता येऊ शकेल की ए आणि आर दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. प्रश्न 13वा पहा. वस्तीचे विविध प्रकार असतात. वरती आपण पाहिलं बघा प्रश्न आपण आलेला बघा. तर वस्ती काही एक प्रकारची असत नाही तिचे अनेक प्रकार आहेत आणि त्याचं कारण काय दिलेलं आहे दुसरं आर प्राकृतिक घटकांचा वस्तीच्या वितरणावरती परिणाम होतो. म्हणजे हे विधान बरोबर आहे. तर आणि हा जो दुसरा आर हे कारण आहे हे पहिल्या विधानाचं काय करते योग्य प्रकारे स्पष्टीकरण करते. म्हणून याचं जे उत्तर आहे ते उत्तर ई ए आणि आर दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. प्रश्न 14वा पहा. नगरे वाढतात त्याबरोबर त्यांची कार्येही वाढतात. ते नगरांचा वाढ झाली विकास झाला की त्या नगराची जी काही कार्य आहेत नगराला देणाऱ्या ज्या काही विविध प्रकारच्या सेवा सुविधा आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा वाढ होते. म्हणजेच हे विधान काय बरोबर आहे. आणि त्याचं आर हे कार्य दिले बघा. एका नगराला केवळ एकच कार्य असते. आता असं कुठलं एखादं नगर नाही की त्या ठिकाणी फक्त केवळ एकच कार्य आहे. तिथं अनेक कार्य चालतात. प्राथमिक कार्य चालतं, द्वितीय कार्य चालतं, तृतीय कार्य चालतं, चतुर्थक असतं, पंचक असतं. ते सगळ्या प्रकारची कार्य ही नगरामध्ये चालतात. त्यामुळे असं एकही नगर नाही की त्या ठिकाणी फक्त एकच कार्य चालू शकतं. मग आपलं काय सांगता येऊ शकेल फक्त ए हे जे विधान आहे नगरे वाढतात त्याबरोबर त्यांची कार्यही वाढतात हे विधान काय बरोबर आहे. हे दुसरे विधान चुकीचं आहे. मग आपल्याचं उत्तर काय सांगता येऊ शकेल केवळ ए हे विधान बरोबर आहे. प्रश्न 15वा पहा. हे विधान पहा पहिल्यांदा. विविध शहरे विविध कार्यासाठी प्रसिद्ध असतात. आता अनेक शहरे एका कार्यासाठी प्रसिद्ध असतात का नाही. तर प्रत्येक शहरामध्ये जे काही प्रमुख कार्य आहे त्या कार्यानुसार त्या नगराला काय केलं जातं ओळखलं जातं. आणि असं प्रत्येक नगरामध्ये उदाहरणार्थ समजा कोल्हापूर चपलीसाठी काय कोल्हापुरी चप्पलसाठी ते प्रसिद्ध आहे. तर अशा पद्धतीने किंवा समजा अहमदाबाद जे काही साडी व्यवसाय किंवा कापड व्यवसाय या व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे ते. या पद्धतीनं प्रत्येक विविध शहरं ही वेगवेगळ्या कार्यासाठी काय असतात प्रसिद्ध असतात. आणि त्याचं कारण काय दिलंय राज्याच्या आणि देशाच्या राजधान्या प्रशासकीय सेवा पुरवतात. आता विधान हे सुद्धा बरोबर आहे परंतु हे विधान या पहिल्या विधानाचं हे जे कारण आहे कारण पहिल्या विधानाचं योग्य स्पष्टीकरण देऊ शकत नाही. म्हणून याचा पर्याय काय येईल आपल्याला उत्तर सांगता येईल तर चौथा पर्याय ई ए आणि आर ही दोन्ही विधान बरोबर आहेत परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही. त्यानंतर प्रश्न 16वा पहा. ए हे विधान पहा. भारतातील छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झालेला आहे. बरोबर आहे का हे तर आहे. जो छोटा नागपूरचा प्रदेश आहे भारताच्या ईशान्य भागामध्ये यामध्ये आसाम आहे पश्चिम बंगाल आहे ओरिसा आहे ही जी काय राज्य आहेत या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दगडी कोळसा लोह खनिज डोलोमाइट बॉक्साइट असे विविध प्रकारच्या खनिजे काय साठे आहेत. म्हणजे हे विधान काय बरोबर आहे. दुसरं विधान पहा. छोट्या नागपूर पठारावर लोह व कोळसा यांचे भरपूर साठे आहेत. तर वरती आपण सांगितल्या पद्धतीनं या दोन्ही खनिजांचे साठे या छोट्या नागपूर पठारावरती आहेत म्हणजे हे विधान काय बरोबर आहे. मग याचं उत्तर आपल्याला काय सांगता येऊ शकेल आणि हे कारण जे आहे हे कारण पहिल्या विधानाचं काय करते योग्य स्पष्टीकरण करतंय. याचं पर्याय उत्तर सांगता येईल आपल्याला ए आणि आर दोन्हीही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण
आहेत. भारतात छोटे नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाले. का व्यवसाय विकसित झालेला आहे? तर त्या ठिकाणी या 2 खनिजांचे साठे उपलब्ध आहेत, म्हणून ते पठार काय खाणकाम व्यवसायासाठी विकसित झाले. म्हणजे याचं हे काय करते, योग्य स्पष्टीकरण करू शकते. म्हणून पर्याय उत्तर काय सांगते आपल्याला, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत व आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. प्रश्न 17वा पहा. भारतातील इथं चुकलंय बघा. कॅनडामध्ये लाकूड तोडीच्या व्यवसायाचा विकास झालेला आहे. आता कॅनडा कसा आहे, उत्तर अमेरिकेमध्ये शीत कटिबंधामध्ये येणारा यातला बराचसा भाग आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काय सूचीपन्नी प्रकारचे वृक्ष आहेत. तिथं लाकूड तोड मऊ असल्यामुळं व्यवसाय विकसित झालेला आहे. म्हणजे हे विधान काय आहे, बरोबर आहे. आणि त्याचा आर हे कार्य दिले, विषुवृत्तीय वने अतिशय घनदाट आहेत. आता हेही विधान काय बरोबर आहे, विषुवृत्तीय वने जे कसे घनदाट आहेत, परंतु या वरच्या भागाशी याचा काही संबंध आहे का, नाही. आलं लक्षात. हा शीत कटिबंधामध्ये येणारा भाग आहे, हा उष्ण कटिबंधामध्ये येणारा भाग आहे. त्यामुळे या दुसरे जे घटक आहे कारण, हे कारण पहिल्या विधानाचं योग्य स्पष्टीकरण करू शकत नाही. म्हणून आपल्या याचं पर्याय उत्तर काय सांगता येऊ शकेल की ए आणि आर हे दोन्ही घटक आहेत, बरोबर आहेत, मात्र आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण करू शकत नाही. ठीक आहे. प्रश्न 18वा पहा. डॉगर बँक क्षेत्र मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. तर जगामध्ये जी 2 प्रमुख क्षेत्र आहेत, उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरती ग्रँड बँक आणि युरोपच्या पश्चिम किनाऱ्यावरती असणार हे डॉगर बँक, ही दोन्ही कसे आहेत, योग्य मासेमारी करणारी जगातील प्रसिद्ध 2 ठिकाणं आहेत. त्यामुळे ही विधान काय बरोबर आहे. आणि त्याचं कारण दिले बघा, येथे विस्तृत समुद्रपूर जमीन व भूखंड मंच उपलब्ध असल्यामुळे लवंगाची निर्मिती होते. तर हे घटक आहेत म्हणूनच या ठिकाणी मासेमारी काय होते, जास्त होते. हे जर घटक नसते तर मासेमारी जास्त झाली असते का, नाही. म्हणजे हे जे दुसरं विधान आहे आर, हे पहिल्या विधानाचं काय करते, योग्य स्पष्टीकरण करू शकतंय. आणि म्हणून याचं उत्तर आपण सांगता येऊ शकेल की ए आणि आर हे दोन्ही घटक बरोबर आहेत, विधान बरोबर आहेत, आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. प्रश्न 19वा पहा. मुंबई येथील दमट हवामान सुती वस्त्र उद्योगास पूरक आहे. आता मुंबईमध्ये जास्त हवामान आहे, हवामान कसं आहे, दमट स्वरूपाचं आहे. आणि दमट हवामानामध्ये काय होतं, सुती कापडाचा जो धागा आहे, तो धागा लांब तलग मऊ असा निघतो, तो ताबडतोब तुटत नाही, तेव्हा कापड चांगल्या प्रतीचं निर्माण होऊ शकतं. आणि म्हणून या ठिकाणी या उद्योगासाठी असं इथलं जे पूरक हवामान आहे दमट, हे कसं आहे, अनुकूलच आहे. म्हणजे हे विधान कसं आहे, बरोबर आहे. आणि त्याचं कारण दिलंय पहा, उद्योगास मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते. आता इथं वरती घटक दिलंय काय, हवामान, इथं दिलंय पाणी. म्हणजे याचा कापड उद्योगाला पाण्याची काही फारशी गरज लागत नाही, हवामान योग्य असलं की पुरेसं आहे. म्हणजे हे दुसरं जे विधान आहे, हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. म्हणजे याचं हे विधान बरोबर आहे, परंतु या पहिल्या घटकाचं योग्य स्पष्टीकरण देऊ शकत नाही. कुठल्या मोठमोठ्या उद्योगांना पाणी भरपूर लागतं. आता उदाहरणार्थ साखर उद्योग पहा, कागद उद्योग पहा, त्यांना पाणी भरपूर लागतं, नाही असं नाही. म्हणजे हे विधान बरोबर आहे, परंतु या पहिल्या विधानाचं हे जे काही कारण आहे आर, हे काय करत नाही, योग्य स्पष्टीकरण देऊ शकत नाही. आणि म्हणूनच आपल्याला उत्तर पर्याय सांगता येईल की ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही. प्रश्न 20वा पहा. भारतात औद्योगिक उत्पादनामध्ये विविधता आहे. आता जी भारतामध्ये जी उत्पादित होणारी औद्योगिक उत्पादन आहेत, ही उत्पादन कशी होतात, अनेक प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची उत्पादन होतात. म्हणजे याच्यामध्ये विविधता आहे. एकच उत्पादन होतंय का, नाही, अनेक उत्पादन या ठिकाणी होत असतात. आणि त्याचं कारण दिलंय, आर हा कृषी प्रधान देश आहे, भारत हा कृषी प्रधान देश आहे. तर ही विधान कशी आहेत, दोन्ही विधान काय बरोबर आहेत. आता इथं मगाशी वरती सांगितल्या पद्धतीनं वरती औद्योगिक घटकाशी संबंधित दिलेलं आहे, इथं कृषी घटकाशी संबंधित दिलेलं आहे. म्हणजे हे आर हे जे विधान आहे, ते विधान काय होत नाही, या पहिल्या घटकाशी योग्य स्पष्टीकरण देऊ शकत नाही. आणि म्हणून याचं उत्तर आपल्याला सांगता येऊ शकेल की ए आणि आर, तिसरा पर्याय, ए आणि आर हे दोन्ही विधान काय आहेत, सॉरी खालचं उत्तर पाहिजे, ए आणि आर हे दोन्ही विधान बरोबर आहेत, आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण देऊ शकत नाही. प्रश्न 21वा पहा.
दक्षिण अमेरिकेतील उद्योगाच्या विकासाला काही घटक अवरोध ठरतात. हे जे विधान आहे हे विधान कसं आहे, बरोबर आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये असायची काही प्राकृतिक रचना असेल, त्या ठिकाणचं हवामान असेल, काही घटक जे आहेत ते त्या ठिकाणच्या औद्योगिक विकासाला काय करतात, विरोध करतात, म्हणजे योग्य विकास होण्यासाठी मदत करू शकत नाहीत. आता उदाहरणार्थ ब्राझीलमध्ये असणारी जी काय वर्षावन आहेत, अतिशय रोगट हवामान आहे त्या ठिकाणी, घनदाट अशा प्रकारची जंगल आहेत, तिथे उद्योगाचा विकास काय होत नाही, होऊ शकत नाही, हे त्याला विरोधच होतोय. तर हे विधान कसं आहे, बरोबर आहे. आणि आहे त्याचं कारण पहा, दक्षिण अमेरिकेचा बहुतांश भाग अमेझॉन नदीच्या विस्तृत खोऱ्याने व्यापलेला आहे. हे विधान बरोबर आहे. आणि या विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय आहे की दुर्गम भाग असल्यामुळं या प्रदेशाचा विकास होऊ शकत नाही. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत. आणि हे दुसरं जे विधान, दुसरं विधान काय होते, त्या पहिल्या विधानाचं योग्य स्पष्टीकरण करू शकते. म्हणून आपल्याचं उत्तर सांगता येऊ शकेल की ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण देऊ शकते, देतय. 22वा प्रश्न पहा, तृतीय व्यवसायात कोणत्याही प्रकारचे उत्पादन केले जात नाही. विधान कसं आहे, बरोबर आहे. का बरोबर आहे, तर जे तृतीय व्यवसाय हे फक्त काय करतात, सेवा पुरवतात. त्यातून उत्पादन कुठलं होते का, जसं प्राथमिक व्यवसायातून शेती उत्पादन होतं, वन उत्पादन होतं, पशु उत्पादन होतं, दूध मांस, तसं यातून आपल्याला कुठल्या प्रकारचं उत्पादन होत नाही. फक्त त्या उत्पादनाला किंमत मिळवून देण्याचं काम हे काय करतात, हे तृतीय व्यवसाय करतात. वाहतूकदार असतील, व्यापार असेल, त्याला लागणारं तंत्रज्ञान असेल, म्हणजे अशा पद्धतीनं. म्हणजे हे विधान कसं आहे, बरोबर आहे. आणि आर हे त्याचं कारण पहा, प्राथमिक व द्वितीयक व्यवसायाला विविध प्रकारच्या सेवा पुरवतात. तर हे जे तृतीय व्यवसाय आहेत हे व्यवसाय पहिल्या दोन व्यावसायिकांना, प्राथमिक आणि द्वितीय व्यावसायिकांना सेवा पुरवण्याचं काम करतात. म्हणजे हे विधान कसं आहे, बरोबर आहे. याचं उत्तर सांगता येऊ शकेल की ए आणि आर दोन्हीही बरोबर आहेत आणि आर हे त्याचे अचूक स्पष्टीकरण आहे. 23वा पहा, चतुर्थक व्यवसाय बहुतांशी प्रमाणात वैयक्तिक स्तरावर राहतात. विधान कसं आहे, हे बरोबर आहे. प्रत्येकाचा चतुर्थक जे व्यवसाय आहेत, शिक्षक असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, ते प्रत्येकाचे वेगवेगळे असतात, म्हणजे वैयक्तिक स्तरावरती चालतात ते. आणि चतुर्थक व्यवसाय हे बुद्धी कौशल्यावर आधारित आहेत. हे सुद्धा विधान कसं आहे, बरोबर आहे. आणि चतुर्थ व्यवसायामध्ये असल्याचे काही सगळे लोक आहेत, डॉक्टर असतील, वकील असेल, शिक्षक असेल, प्राध्यापक असेल, हे जे सगळे आहेत ते कसे आहेत, बुद्धी कौशल्यावरती आधारित आहेत. त्यांच्याकडे बाकीचं कुठल्याही जे काही कौशल्य जर नसलं तरी बुद्धिमत्ता त्यांच्याकडे भरपूर असते. म्हणून हे विधान काय होते, पहिल्या कारण जे आहे आर हे पहिल्या विधानाचं योग्य स्पष्टीकरण करू शकतंय. म्हणजेच याचं उत्तर आपण सांगता येऊ शकेल, ए आणि आर हे दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि आर हे त्याचं पहिल्या विधानाचं योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न 24वा पहा, सागरी जलवाहतूक हा सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग आहे. आता रस्ते मार्ग, लोहमार्ग, जलमार्ग आणि हवाई मार्ग हे जे चार मार्ग आहेत, या चार मार्गांच्या तुलनेमध्ये हा जो जलवाहतुकीचा मार्ग आहे तो मार्ग कसा आहे, सगळ्यात स्वस्त वाहतुकीचा आहे. कारण याला वाहतूक खर्च कमी येतो, इंधन कमी लागतं, एक वेळेला मालाची वाहतूक जास्त होते आणि म्हणून वाहतूक खर्च कमी येतो, म्हणजे स्वस्त आहे. त्याचे मार्ग निर्माण करावे लागत नाहीत, ते निसर्ग निर्मित असतात, त्याचा खर्च होत नाही, त्याची पुन्हा डागडुजी जी आहे ती करावी लागत नाही. आणि या सगळ्या कारणांच्यामुळे काय होतं, हा सागरी मार्ग हा जगातला सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग आहे. त्याचं आर कारण दिले बघा, पृथ्वीवर जलाशयाचे प्रमाण 71% आहे. हे विधान सुद्धा बरोबर आहे. फक्त काय होते, हे विधान या पहिल्या विधानाचं योग्य स्पष्टीकरण देऊ शकत नाही. म्हणून आपल्याचं उत्तर काय सांगता येऊ शकेल, ई पर्याय ए आणि आर ही दोन्ही विधानं बरोबर आहेत, चुकीचे नाहीत. परंतु जे आर हे जे काही कारण आहे, हे कारण ए या विधानाचं योग्य स्पष्टीकरण देऊ शकत नाही. प्रश्न 25वा पहा, लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास हे दोन्ही घटक एकमेकावरती परिणाम करतात. हे जे दोन्ही घटक आहेत, या दोन्ही घटकांचा परिणाम हा एकमेकांच्यावरती निश्चितपणानं हा होत असतो. लोकसंख्या वाढली की प्रादेशिक विकास वरती मर्यादा येतात, लोकसंख्या कमी झाली की प्रादेशिक विकास वाढण्यासाठी मदत होत असते. म्हणजे या दोघांचा एकमेकाशी
सहसंबंध हा निश्चितपणानं आहे. म्हणजे हे विधान कसं आहे, बरोबर आहे. त्याचं आर कारण दिले पहा, लोकसंख्येचे घटक प्रादेशिक विकास ठरवतात आणि प्रादेशिक विकास लोकसंख्येचे गुणात्मक घटक ठरवतात. तर हे सुद्धा विधान बरोबर आहे. जी दोन्ही विधान बरोबर आहेत आणि हे आर हे जे काही कारण आहे हे कारण त्या प्रदेशाच्या विकासाशी संबंधित आहे. त्याच्यामुळं याचं आपलं उत्तर सांगता येऊ शकेल, ए आणि आर हे दोन्हीही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. प्रश्न 26 पहा, कार्यात्मक प्रदेश एकजिन्सी असतोच असे नाही. असू शकतच नाही, कारण तिथं कार्य जे आहे ते कार्य कसे आहेत, कमी जास्त असतात, वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये एक जिन्सीपणा असू शकेल असं आपल्याला सांगता येऊ शकत नाही. तर हे विधान कसं आहे, बरोबर आहे. औपचारिक प्रदेश हा एक जिन्सी प्रदेश असतो, हे विधान बरोबर आहे. मग हे दोन्ही विधान बरोबर आहेत, परंतु हे जे दुसरं विधान आहे औपचारिक प्रदेश, हे पहिल्या विधान कार्यात्मक प्रदेशाचं योग्य प्रतिनिधित्व करत नाही, त्याचं स्पष्टीकरण देऊ शकत नाही. म्हणून आपल्याचं पर्याय उत्तर सांगता येऊ शकेल, ए आणि आर हे दोन्हीही विधानं बरोबर आहेत. मात्र आर हे जे काही विधान कारण आहे हे कारण एचं योग्य स्पष्टीकरण देऊ शकत नाही. प्रश्न 27 पहा, प्राकृतिक ए हे विधान पहा, प्राकृतिक घटकांच्या आधारे ठरवलेल्या प्रदेशांना प्राकृतिक प्रदेश संबोधतात. आता प्राकृतिक प्रदेश कोणकोणते आहेत, तर समजा भूरचना आहे, हवामान आहे, त्यानंतर त्या ठिकाणची असणारी मृदा आहे. हे जे काही घटक आहेत या घटकांना आधारून ठरवलेल्या प्रदेशांना काय म्हटलं तर प्राकृतिक प्रदेश. तर हे विधान कसं आहे, बरोबर आहे. आणि मानवी घटकांच्या आधारे ठरवलेल्या प्रदेशांना राजकीय प्रदेश असे संबोधतात. हे सुद्धा विधान बरोबर आहे. आता हे दोन्ही विधान बरोबर आहेत, परंतु हे जे आर्थिक घटक आहेत हे आर्थिक घटक याचं प्रतिनिधित्व करू शकतात का, नाही. म्हणजे आर हे जे दिलेले विधान आहे हे या पहिल्या ए या विधानाचं योग्य स्पष्टीकरण देऊ शकत नाही. तर मानवी राजकीय घटक आहेत, तर प्राकृतिक घटक आहेत. त्यामुळे हे दुसरं विधान जे आहे आर कारण हे पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण देऊ शकत नाही. आपल्या याचं पर्याय काय सांगता येऊ शकेल की ए आणि आर हे दोन्हीही विधान बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही. म्हणजे या एचं हे योग्य प्रकार स्पष्टीकरण नाही. 28 पहा, आधुनिक काळात भूगोलशास्त्राचा अधिक उपयोजित भूगोलशास्त्राकडे प्रवास सुरू आहे. जर आपण पाहिलं तर दिवसेदिवस भूगोलामध्ये अनेक प्रकारचे आधुनिक तंत्र त्यानंतर यंत्र, विविध प्रकारच्या पद्धती या काय केल्या जात आहेत, वापरल्या जात आहेत. आणि त्यामुळे भूगोलाचा अभ्यास अधिकच सखोल होण्यासाठी याचा मदत होते किंवा फायदा होतोय. म्हणजे हे विधान जे आहे ते विधान कसं आहे, बरोबर आहे. त्यानंतर भूगोल अभ्यास पद्धतीत संख्याशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, GIS, GPS व सुदूर निरीक्षण किंवा संवेदन उपग्रहाद्वारे भूगोलाचा अभ्यास केला जात आहे. हे सुद्धा विधान काय बरोबर आहे. तर हे दोन्ही विधान बरोबर आहेत आणि या दुसरं जे विधान आहे आर हे कारण हे पहिल्या विधानाचं काय करते, योग्य प्रतिनिधित्व करते. पहिल्या विधानाशी जे काय स्पष्टीकरण योग्य प्रकारचं देऊ शकतंय. त्यामुळं दोन्ही विधान बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. 29 पहा, प्राकृतिक भूगोलात मानवी क्रियांचा अभ्यास केला जातो. तर हे जे विधान आहे ते विधान कसं आहे, चुकीचं आहे. प्राकृतिक भूगोलामध्ये कोणकोणते घटक अभ्यास जातात, तर ते भूगोलाशी संबंधित भूरूपशास्त्र असेल, हवामानशास्त्र असेल किंवा हवामान असेल, भूरचना असेल, भूगर्भ रचना असेल, खनिज असतील, हे जे काही भौगोलिक घटक आहेत, प्राकृतिक घटक आहेत, यांचा याच्यामध्ये अभ्यास केला जातो. मानवी घटना त्याच्यामध्ये अभ्यास केला, त्यासाठी स्वतंत्र मानवी भूगोल ही स्वतंत्रची शाखा आहे. तर हे विधान कसं आहे, बरोबर आहे. मानवी भूगोलात मानव हा केंद्रस्थानी आहे, हे विधान सुद्धा बरोबर आहे. परंतु या पहिल्या विधानाचं हे योग्य प्रतिनिधित्व करू शकते का, नाही. इथं प्राकृतिक भूगोल दिले, इथं मानवी भूगोल दिलेलं आहे. म्हणजे ए आणि आर हे दोन्हीही विधानं बरोबर आहेत. मात्र आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण देऊ शकत नाही. 30 पहा, मानवी भूगोलाचे एकूण स्वरूप
एकात्मिक किंवा सर्वस्पर्शी झालेले आहे. तर हे जे विधान आहे हे विधान काय आहे? बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय चूक नाही. एकात्मिक आणि सर्वस्पर्शी म्हणजे मानवी भूगोलाचा जो सहसंबंध आहे हा प्रत्येक भूगोलाच्या शाखेशी हा येत असतो. लक्षात ठेवा. याच्यामध्ये सामाजिक भूगोल आहे, आर्थिक भूगोल आहे, राजकीय भूगोल आहे, ऐतिहासिक भूगोल आहे, अशा याच्या अनेक उपशाखा आहेत. म्हणजे त्याचा वेगवेगळ्या भूगोलाच्या अभ्यासाशी संबंध हा येत असतोच. त्याचं आर हे कारण दिले पहा. मानवी भूगोलाच्या सर्व शाखा कमी अधिक प्रमाणात एकमेकाशी संबंधित आहेत. हे सुद्धा विधान बरोबर आहे. वरती आता सांगितल्या पद्धतीने मानवी भूगोलाच्या ज्या शाखा आहेत यांचा परस्पराशी संबंध हा आहेच आणि म्हणून ए आणि आर ही दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. तर अशा पद्धतीनं या अचूक सहसंबंध स्पष्ट करा. त्याच्यावरती या महाराष्ट्र राज्य माध्यमिक जे मंडळ आहे, उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांनी जी प्रश्नपेढी तयार करून दिलेली आहे त्याच्यामध्ये अचूक सहसंबंध स्पष्ट करा याच्यावरती आपले जे भूगोलामधील जे 8 प्रकरण आहेत या 8ही प्रकरणावरती हे विविध प्रकारचे जे 30 प्रश्न आहेत हे 30 प्रश्न काय केले दिलेले आहेत. काही शंका असेल तर विचारा. आणि ही जी प्रश्नपत्रिका जी तुम्हाला याची व्हिडिओ तयार करून तुमच्याकडे मी आपल्या ग्रुपवरती जे टाकतोय ती आपल्या वहीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सोडवायची आहे. त्याचं काळजीपूर्वक वाचन करून आपल्यावरती संग्रहित ठेवायचे आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. सहजासहजी आपल्याला याचं उत्तर शोधता येत नाही. मी सांगितल्या पद्धतीनं सुरुवातीला काय करायचंय तर जे दिलेलं विधान आहे ते विधान चूक आहे का बरोबर आहे हे अगोदर ठरवायचं. पुन्हा त्याचं दिलेलं आर हे कारण आहे ते कारण चूक आहे का बरोबर आहे हे ठरवायचं. आणि मग या दिलेल्या या आर या कारणाचा दिलेल्या ए या विधानाशी जो काही संबंध आहे, जे काही स्पष्टीकरण आहे हे स्पष्टीकरण आहे किंवा नाही हे ठरवून मगच त्या ठिकाणी काय करायचंय आपलं पर्याय उत्तर शोधायचं आहे, निवडायचं आहे आणि ते आपोआप मिळतं. नुसती 2 विधान वाचून त्या ठिकाणी ए बी अ आ ई याच्यात उत्तर शोधू नका. शोधून तसं उत्तर आपलं 100% चुकणार. त्यासाठी सुरुवातीला दोन्ही विधानात चूक किंवा बरोबर आहेत ते ठरवा आणि मग तुम्हाला आपोआप तिथले पर्याय काय होतील कट होतील किंवा कमी होतील. समजा पहिले विधान काय या ठिकाणी हे बरोबर आहे, दुसरं विधान काय हे विधान बरोबर आहे, म्हणजे तुमचे पहिले 2 पर्याय काय झाले आपोआपच कट झाले. मग तुम्हाला विचार कुठं करावा लागणार आहे पुढच्या 2 पर्यायावरती फक्त. मग पुन्हा काय करायचंय की या 2 पर्यायापैकी 2 विधानापैकी ए हे विधान आणि आर हे जे काय कारण आहे मग या आर या कारणाचा पहिल्या ए या विधानाशी काही संबंध आहे का ते पहिलं विधान स्पष्ट करण्यासाठी या विधानाचा उपयोग होतोय का याचा विचार करून आपल्याला पुढचे 2 पर्यायापैकी योग्य पर्याय काय करायचा निवडायचा आहे. तर अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा किचकट अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आज आपण याच्यावरती चर्चा केली आहे. काही शंका कोणाला असतील तर नंतर विचारू शकता. धन्यवाद.